जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामधील माता भगिनींशी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी बातमी आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींना बघणं खूप गरजेचं आहे, म्हणूनच मी तुम्हाला ही अपडेट प्रोव्हाइड करत आहे. तर तत्पूर्वी सर्व माता भगिनींनी, सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या महिलांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्या महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण तुम्हाला या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत A to Z सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जात असतात. म्हणून सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत कोणती नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला मी सर्वात अगोदर प्रोव्हाइड करतो. सो तीही ऑथेंटिक पुराव्यासहित. तर बघा, तुम्ही प्रूफवरती बघू शकता, महत्त्वाचं प्रूफ आहे, महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती आहे, पण आता यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि मोठा बदल असा आहे की 2100 रुपयाबद्दल ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार अशा ठिकाणी घोषणा करण्यात आली होती. तर या 2100 रुपयांचं काय झालं? पुढचा हप्ता एप्रिलचा आहे, तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे का? हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. त्याचे तुम्हाला उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. तर बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी ह्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ह्या योजनेला सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण 9 हप्ते या ठिकाणी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. किती? तर जवळजवळ 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच काय? तर मार्च महिन्याचे जे पैसे होते ते सुद्धा ठिकाणी महिलांना मिळाले आहे. जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की हो सर, मला 1500 रुपये मिळाले. जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. जेणेकरून तुम्हाला ते 1500 रुपये मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि ज्या महिलांना 1500 रुपये मिळाले असतील त्या महिलांना मी पुढील एप्रिलचा जो हप्ता आहे, 10वा हप्ता जो आहे तो हप्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून ज्या महिलांना 1500 रुपये आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर, मला 1500 आले. ज्यांना आले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर, मला 1500 आलेले नाही आहे. पुढे बघा, दरम्यान ह्या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषामध्ये बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेमधून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलेलं आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये वाढ करू अशी या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती. पण आतापर्यंत अजून हप्त्यामध्ये वाढ झालेली नाही आहे. लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या ठिकाणी स्पष्टपणे बहुमत मिळालं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे बहुमत मिळाल्यामध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं या ठिकाणी सरकार आलेलं आहे. मग तुम्ही जी घोषणा केली होती की आम्ही 2100 रुपये देऊ, तर ती घोषणाचं काय झालं असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता 2100 रुपये कधी मिळणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर अर्थसंकल्पामध्ये या संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जात होता. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार ह्याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. ती अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मिळत राहणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे मिळत राहतील आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना 2100 रुपये ठिकाणी देऊ असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? तर लाडक्या बहिणींना सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहे. ज्यावेळेस राज्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस महिलांना या ठिकाणी 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकर सुधारेल आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघावं लागणार आहे की तुम्हाला लवकरच म्हणजे हा दिवस कधी उजळतो किंवा महिलांना 2100 रुपये कधी मिळतात हे पाहावं लागणार आहे. तुमचं काय मत आहे? जो हप्त्याची रक्कम आहे ती वाढली पाहिजे की 1500 रुपयेच मिळाले पाहिजे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.